एकंदरीतच एक प्रकरण झाले अशा पद्धतीची माहिती सध्या समोर येते. एकूण 2 गुन्हे जे ते आता दाखल झालेले आहेत. या पार्श्वभूमीवरती आता संपूर्ण प्रकरण काय आहे हे जाणून घेण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी किरीट समय येणार आहे. त्यामुळे निश्चितच मागे कॅमेरा मागे एक मिनिट आणि दुसरं म्हणजे IPL फरक समजावं तुम्हाला अनुभव मागे गावला ते दोघेही एक एडीत तो पण IPS तो आला अक्कलकोट तो त्यात ऍक्च्युली ते आहे ना मी तुम्हाला एक सजेस्ट करतो महाराष्ट्रात गेल्या एका महिन्यात 10 प्रकरण बाहेर आणि सगळ्या ठिकाणी एकच विनंती करत होतो या 10 ते 6 प्रकरण एकमेकांचे कम्युनिकेशन केलं पाहिजे इन्व्हेस्टिगेशन करणार मोडत ऑपरेंडी बऱ्यापैकी सेम आहे आणि कुठलाही यांचा जवळचा संबंध नाही आहे. ठीक ओके. काय नेमकी आता पोलिसांसोबत बातचीत केलेली आहे. काय काय जे शिरोळी पुलाची हातकणंगले येथील जी घटना आहे मला खात्री आहे की 2 डझनहून अधिक मुलींना त्यांनी फसवलं आहे. हे माफी हे एक नाटक आहे. इश्यू संपवण्यासाठी उच्च अधिकाऱ्यांची चर्चा झाली आहे. अजून तर त्याचे फोन त्याचे ऍप वेगवेगळी साईट हे तपासायचं बाकी आहे. दुसरी मुलगी आली, दुसरा आरोपी आला. कारण महाराष्ट्रात गेले 1 महिन्यात एप्रिल महिन्यात हे 6वं अशा प्रकारचं प्रकरण बाहेर आले आणि सगळ्या ठिकाणी कुठे 2 डझन कुठे 12 डझन सगळ्या ठिकाणी कोण आहे? सगळेच मुस्लिम माफिया आहेत. नाशिक पासून सुरुवात झाली आणि गँग असते. मी इथे पोलिसांना सांगितलं हा 1-2 माणसाचं काय पूर्ण गँग त्यांना ट्रेनिंग दिले जाते. पैसा मालेगावहून येतो या लोकांना. नाशिकला दानिश, तौसिफ, अमरावती परतवाडा येते आयान अहमद आणि त्याची गँग. अग्रीपाडा महालक्ष्मी तिथे पण मी परवा जाऊन आलो. तिथेही मोर देन 1 डझन 2 डझन मुलीची नावं बाहेर आली आहेत. तिथे अशरफ सिद्दीकी, घाटकोपरला फिरोज इक्बाल, तो मीरा रोडला जो प्रसंग झाला थोडा वेगळा पण त्याच पद्धतीचा धर्म जिहादवाला तो जैब जुबेर आणि इथे शाहिद चांदे. म्हणजे आहे कोण? दानिश आहे, तौसिक आहे, आयान आहे, अहमद आहे, अशरफ आहे, फिरोज आहे, जैब आहे, शाहिद आहे. हे सगळं धर्मांध कट्टरपंथी फॅनेटिक टेररिस्ट मुस्लिम माफियांचं काम आहे. हिंदू मुलींना हिंदूंना घाबरवणं आणि त्यासाठी मी मान्य मुख्यमंत्री कार्यालयात पण विनंती केली आहे
SIT सगळ्या ठिकाणी होत आहेत, पण या सगळ्यांचं सामूहिक अध्ययन झालं पाहिजे. मी केलं आणि माझ्या लक्षात आलं सगळ्या ठिकाणी मेथडॉलॉजी तीच आहे. फोटो, व्हिडिओ, आय लव्ह यू पासून मग ब्लॅकमेल करणं, या प्रकरणात पण तपास अजून सुरू होत आहे. पोलिसांना मी रिक्वेस्ट केली आहे, त्यांनी मान्य केली आहे. माफी थोतांड आहे. अनेक मुली आणि मी जनतेला आवाहन करू इच्छितोय, हे तुम्ही लोकांच्या लक्षात आणून दिलं, तुमच्यामुळे हे बाहेर आलं. त्या सगळ्या ठिकाणी परिवार बाहेर आला आहे. तर बाकी लोकांनी पण आपल्या मुलींसोबत अशा प्रकारचे षडयंत्र त्याचे शिकार होत असेल माहिती द्यावी, त्याच्यामुळे कायमसाठी हे जिहाद माफियांचा आपण महाराष्ट्रात अंत आणू. तपासाबाबत तुम्ही समाधानी आहात का, किंवा काय नेमकी एकूणच तपासाच्या प्रगतीबाबत माहिती पोलिसांनी दिली? SIT स्थापन झाली, तपासात थोडी गती आणण्याची गरज आहे, कारण की सुरुवातीत हा एकच आहे, माफी मांग रहा है, पिताजी माफी मांग रहे है, आता सगळं ते चाललं होतं. आता माहिती जे यायला लागली आहे त्यातून लक्षात आलं का हा पण खूप मोठा गुन्हा आहे. आणि वरिष्ठ पातळीवर माझं बोलणं झालं, हितून पण झालं. सगळ्यांची नजर आहे, ते सगळं यांना जे सपोर्ट सिस्टम लागते ते देणार. दोनच गुन्हे जे ते आता दाखल आहेत, मात्र तुम्ही सांगितलं की 2 डझन पर्यंत मुली यामध्ये अडकल्या असतील. काय तुमच्यापर्यंत माहिती पोहोचली? एक आपण सगळ्यांनी थोडं समजून घेतलं पाहिजे. समाजात मुली संबंधित थोडी भीती असते कुणाचाही परिवारात, म्हणून सगळी नावे बाहेर येत नाहीत, सगळे FIR करायला येत नाही. यातले काही परिवार आपलं कर्तव्य समजून पुढे आलेत की बाकी मुलींचं, म्हणून आरोपी आणि तक्रारदार 2-3च असतात, पण त्याच्यानंतर हे बाकी ठिकाणी पण काढले. पोलिसांनी जे सायबर आणि बाकी एक्सपर्टची मदत घेतली म्हणून बाकी संख्या बाहेर आली, त्या स्वतः नव्हत्या आल्या. तर इथेही डझन मुलींची यांनी छेडछाड केली आहे. आपण प्रॅक्टिकली कामावरती खूप विश्वास असतो तुमच्यावर, त्या पद्धतीने आपलं कामकाज सुरू असतं. हे हिंदुत्ववादी प्रॅक्टिकली कामावरती आपला भर असतो. खरं तर हिंदुत्ववादी सरकार असताना हे अशा पद्धतीने घडूच कसं शकतं? यामध्ये फेल्युअर कुठे आहे? हे लोकांनी तर समोर येऊन तक्रार केल्या पाहिजेत, समाजामध्ये तर हे होताच कामा नये, पण हे घडतंय तर याला जबाबदार कोण? ही चिंतेची बाब आहे की एवढं आत घुसलाय. आम्ही गेली अनेक वर्ष हा विषय मांडतोय, पण ते सिस्टमला पटत नव्हतं. मग अधिकारी असो, मीडिया असो की पॉलिटिशियन असो. आता एका महिन्यात 6 प्रकरण, 6ची मी सगळे 6 एकत्रित करून समाजासमोर ठेवले. त्यावेळी आता समाजाला पटायला लागलं हे तर आक्रमण आहे. मी गेले 1.5 वर्ष बांगलादेशी जन्म प्रमाणपत्राचा घोटाळा काढतोय, तर मला असेच प्रश्न विचारले जातात ना, वाया पत्रकार, पॉलिटिशियन, हे बांगलादेशी आहे, त्याचा प्रूफ काय? मी म्हणाले नंतर बघ रे, तो हिंदुस्थानी आहे, त्याचा प्रूफ माग ना, ते नाही आहे ना त्याच्याकडे. मग तो बांगलादेशी आहे, पाकिस्तान, ह्या सगळ्यांमध्ये मुस्लिम माफिया आहेत. आणि हळूहळू वातावरण चांगलं झालं. वातावरण देवेंद्र फडणवीस सरकारने हे केलं की त्यांना थोडी माहिती मिळाली की ते खोलपर्यंत जातात. सगळ्या ठिकाणी SIT म्हणजे 10-12 त्याला सगळं सपोर्ट दिला जातो. म्हणून लोकांचा आत्मविश्वासामुळे आता हे कायमसाठी हे मुस्लिम माफियांचा जो जिहादी वृत्ती संपला. तुम्ही खरं सांगितलं की जी 2 डझन सांगितलं, यामध्ये खास फॉरेन्सिक लॅबमध्ये देखील काही मोबाईल पाठवण्यात आले. त्यांच्याकडून काही विशिष्ट असे आणखी नावं आले असं सांगितलं का खूप पोलिसांनी? आपल्याकडचे पत्रकार किंवा ऍक्टिव्हिस्ट खूप जागृत आहेत, जबाबदार आहेत. तपासाचं जर बाहेर सांगायला लागलो तर तो तपास पुढे जाणार नाही, परत परिवार भ्यायला लागणार. म्हणून जेवढं सांगायचं ते तेवढं ते मला सांगतात. मी त्यांना मदत देतो, गाईडलाईन देतो, आयडिया देतो. आणि बाहेर पण आम्ही तेवढंच सांगू शकतो की बाकी परिवाराने गपचूप येऊन माहिती पाठवावी, डायरेक्ट पाठवावी. त्यामुळे पूर्ण महाराष्ट्रात हा जो राक्षस, जिहादी राक्षस पैदा झालाय त्याला. साहेब तुम्ही म्हणला की या प्रकरणात पूर्णपणे मोडस आहे, मग याच्या रूट पर्यंत जाणं गरजेचं वाटत नाही? मी तुम्हाला एक गोष्ट निश्चित सांगतो,
सगळ्या टॉप अथॉरिटीचे लक्ष आहेत, सगळे मिळून काम करतायत आणि ज्यावेळी अंत होणार त्यावेळी जे सगळे आकडे बाहेर येणार ना त्यावेळी एक समाधान वाटणार. हे बात तुम्ही आपल्याला आठवत नसेल, विधानसभा निवडणुकीचा वेळेला मी वोट जिहाद फंडिंग घोटाळा काढला होता. आपण सगळे काय बातम्या द्यायचो, इथे या मुस्लिम समुदाय ह्या उलेमाचं झालं, ह्या मोठी झाले, त्याच्याकडे पैसा कुठून येतोय मी शोधून काढलं नाही. 118 कोटी रुपये त्या मालेगावचा सिराज मोहम्मदचा बेनामी अकाउंट मध्ये आले आणि त्यातल्या 114 कोटी विधानसभेच्या दरम्यान वापरण्यात आले. त्यात शेवटी इथपर्यंत ईडी पोहोचली की 2200 कोटी रुपये आले, 1100 कोटी दुबईला गेले. 379 करोड असा प्रकारचा म्हणजे जन्म प्रमाणपत्र बांगलादेशींना सांभाळणं यासाठी खर्च करण्यात आलाय. म्हणून आणि ते देवेंद्र फडणवीस सरकारमुळे हे सगळं बाहेर आलं. हे पण आम्ही आता लवकर. एक शेवटचा प्रश्न ही सगळी जी मुलींना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढतात ते खरं तर पैशाचा आम्ही दाखवून आपण किती श्रीमंत आहे हे दाखवून त्यांना खरं तर प्रेमाच्या जाळ्यात ओढतात. तर त्या मुलांच्याकडे मग पैसे येतात इतके कुठून येतात? कारण तो एक तपास सुरू आहे की इतके पैसे घरातून मिळाले की अन्य कुठून पैसे आलिशान हॉटेलमध्ये वगैरे असेल. साहेब याला जोडूनच घेतो प्रश्न, शेवटचा प्रश्न याला जोडूनच घेतो की ही सगळी आता एसआयटी स्थापन झाले, अनेक वरिष्ठ अधिकारी याचा तपास करतात, तर एसआयटी वरती तुम्हाला विश्वास आहे का तपास व्यवस्थित करतील? कारण एकूण सगळ्या आत्ताच्या ज्या घडामोडी पाहिल्या तर तपास होईल तुला असं वाटतंय का? दोन्ही प्रश्न. आता तुमचा प्रश्नाचं उत्तर, तपासासाठी ज्या ज्या संस्थेची गरज भासणार, इन्क्लुडिंग पब्लिक, त्या सगळ्यांची मदत घेतली जाणार. एसआयटी त्याच एक साधन आहे, साध्य नाही. म्हणून इथूनच मी 2 सिनियर लोकांशी बोललो. मी बोललो म्हणजे मंत्रालयात की आणखीन पुढे, तर एसआयटी म्हणजे अंत नाही आहे. आणखीन ज्या ज्याची मदत लागणार एक्सपर्ट ऑथॉरिटी ती घेतली जाणार. नंबर 2, आत्ताच जे आमचं लक्ष आहे ना, माझी ताई फसली आहे, माझी माई फसवण्यात आली आहे, त्याच्यावर आहे. कशामुळे फसली काय? कारण की तो माणूस हा फसवणारा आहे, त्याचे इंटेन्शन हे आहे जिहादींचं, धर्मांधता. कुठलं तरी प्रेम प्रकरण झालं, धर्म कुठला की जात पण त्यात तिथे आपण म्हणू शकतो की लोभ हे झाला. इथे तो जो फसवणारा आहे त्याचे इंटेन्शनच हे आहे, तो एका वेळी 10, 12, 15 मुलींचे हे करत असतो. म्हणून त्याला त्या दृष्टीने माझा ताई माईला मी आता दोषी धरणार नाही. फक्त परिवाराने त्यांना कळलं बाहेर यावं. या ताई प्रकरणात असं बाहेर आलंय. आता एका ठिकाणी काय केलं होतं, त्यांनी नावच हिंदू घेतलं होतं, आडनाव वैद्य टाकलं आणि मुलीला फसवलं. मुली निर्दोष बापाला सांगितलं घरी हा वैद्य मुलगा आहे, चांगला आहे, इथपर्यंत गेलो होतं प्रकरण. म्हणून धन्यवाद.